त्यांनी आपल्याला आताच मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत माननीय नितीन झाडे सर, तसेच माननीय नांदुरकर मॅडम, या श्रीवदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय रुपाली तांबेकर मॅडम आणि फ्रॉम लीडर म्हणून ज्यांचं मोठं योगदान आहे अशा माननीय संगीता पेठे मॅडम, सर्व सन्माननीय शिक्षक वृंद आणि माझे लाडके बुलबुल स्काउट्स आणि गाईड्स, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्काउट गाईड चळवळीमध्ये तुम्ही सर्व याच्यामध्ये सहभागी झालात ही तुमच्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. कारण राठोड सर पण बोलताना बोलून गेले की आजच्या काळामध्ये विद्यार्थी पुढे वळतो आहे मोबाईलकडे, पण मोबाईल कडून बाहेर काढण्याची क्षमता जी आहे ती आहे आपल्या बुलबुल स्काउट गाईड मध्ये. कारण या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला विविध उपक्रम मिळतात आणि मी शाळेचं इथे अभिनंदन करू इच्छिते. कारण आपल्याला जे बुलबुल आहेत, स्काउट आहेत, यांना राज्यस्तरापर्यंत नेण्याचं कार्य या शाळेने केलेलं आहे. राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचं कार्य शाळेने केलेलं आहे. राज्य स्तरापर्यंत एवढ्या कमी वेळामध्ये आपण जाऊ शकत नाही, पण स्काउट गाईड चळवळीच्या माध्यमातून आपण या राज्य स्तरापर्यंत, राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याचं भाग्य आपल्याला इथे लाभलेलं आहे. खरोखर जर विद्यार्थ्यांना पुढे जायचं असेल तर वातावरणाची गरज असते आणि असं वातावरण या शाळेने दिलेलं आहे. मी तुम्हाला इथे वातावरणासंबंधी एक छोटंसं उदाहरण देऊ शकते. एक पाण्याचा थेंब असतो, तो जर तापलेल्या तव्यावर पडला तर तो नष्ट होतो. तोच पाण्याचा थेंब जर गवताच्या पात्रावर पडला तर तो दवबिंदू म्हणून चमकतो आणि तोच पाण्याचा थेंब जर समुद्रामध्ये शिंपलात गेला तर तो मोत्याप्रमाणे घडतो. आणि असं मोत्याप्रमाणे घडवण्याचं कार्य तुम्हाला या शाळेच्या माध्यमातून होत आहे. आता तुम्ही आमच्या समोर जे काही इथे नृत्य सादर केले, गीत सादर केले, अतिशय सुंदर असं नृत्य गीत आपण सादर केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी इथे गीत सादर केलं, नृत्य सादर केलं, त्यांचं खूप खूप कौतुक. आणि क्लास तर इतक्या छान पद्धतीने तुम्ही सादर केला की डिसिप्लिन मध्ये क्लास सादर होणं हे पहिल्यांदा पाहिलं. क्लास आपण जनरली सादर करतो, पण अतिशय डिसिप्लिन मध्ये तुम्ही क्लास सादर केला आणि तुमची स्मरणशक्ती पण खूप छान आहे. म्हणजे खूप हुशार विद्यार्थी तुम्ही आहात. तुमचं खूप खूप कौतुक, तुमचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी स्काउट गाईडची चळवळ आहे ही जागतिक चळवळ आहे. तुम्ही फक्त या शाळेत आहात म्हणून बुलबुल नाही, तर जगामध्ये ही आहे. जवळजवळ 200 पेक्षा जास्त देशांमध्ये ही चळवळ आहे. तर तुम्ही त्या जागतिक चळवळीचे सदस्य आहात. आता इथे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते की जागतिक चळवळीमध्ये मी जेव्हा अमरावतीला होते तर तिथे आमचे विद्यार्थी जापानला गेलेले होते. म्हणजे तुम्हाला पाहण्याची संधी मिळते. तुम्ही जिल्हा लेवलवर सहभागी होऊ शकता, राज्य स्तरावर सहभागी होऊ शकता, राष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊ शकता, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल लेवल पर्यंत तुम्ही जाऊ शकता. ही संधी तुम्हाला या चळवळीच्या माध्यमातून मिळते. तर आमचे विद्यार्थी गेलेले होते जपानला. तर तिथला जो स्काउट होता तर त्याने काय केलं की आपले लोक, आपले इंडियाचे जे शिक्षक होते, विद्यार्थी होते, बसमध्ये बसले. तर त्यांनी चॉकलेट्स काढले. तर चॉकलेट त्या विद्यार्थ्याला आपण म्हणतो ना शेअरिंग आपण करतो जनरली, आपली संस्कृतीच आहे. तर आपण त्यांनी एक चॉकलेट त्या विद्यार्थ्याला आपण देऊ इच्छिलं, पण तो विद्यार्थीने, त्या स्काउटने ते चॉकलेट घेतलं नाही. मग जेव्हा त्यांनी चॉकलेट खाल्लं इतर विद्यार्थ्यांनी आणि रॅपर हातामध्ये ठेवलं, त्यावेळेला जो स्काउट होता तो म्हणाला की ते रॅपर मला द्या. मग यांना आश्चर्य वाटलं की तू चॉकलेट घेतलं नाही पण रॅपर का बरं मागतो. तर त्यावेळेला तो स्काउट म्हणाला, हे रॅपर जर तुम्ही कुठे टाकलं तर माझा देश अस्वच्छ होईल. म्हणजे त्याच्यामध्ये पहा किती राष्ट्रभक्ती होती. अशी राष्ट्रभक्ती आपली स्काउट गाईडच्या माध्यमातून आपल्यामध्ये निर्माण होती. आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना जे काही स्काउट आहेत, गाईड आहेत, कदाचित तुम्ही स्काउट गाईड मध्ये सहभागी पण झालेले नसेल, 5वीच्या पुढचे विद्यार्थी. तर माझी सर्वांना आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी देखील या चळवळीमध्ये सहभागी व्हा. कारण ज्याप्रमाणे छोटे छोटे कपूल राज्यस्तरापर्यंत त्यांनी शाळेचं नाव नेलं, राष्ट्रीय स्तरापर्यंत
एक चारित्र्य निर्माण करते. तुम्हाला माहिती आहे असं म्हणतात इफ हेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. चारित्र्याचं एवढं महत्व आहे. आणि आपल्या स्काउट गाईड चळवळीचा कपूरबुलचा असा अभ्यासक्रम आहे की आपण विद्यार्थ्यांमध्ये त्यांना सांगायची गरज नाही, तर ते चारित्र्य संवर्धन करणं, शील संवर्धन करणं हे आपोआप त्यांच्यामध्ये येतं. कारण या चळवळीचा अभ्यासक्रम याची मूल्यच कशी आहे. नंतर ही जी चळवळ आहे तर ती आरोग्यावर आधारित आहे. आपण पाहतो कोरोना काळातून आपण सर्व गेलेले आहोत. कोरोनामध्ये आपण पाहिलं की आरोग्याला किती महत्व आहे. तुमच्याकडे जरी अमाप संपत्ती आहे, बंगला आहे, गाडी आहे, पण तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही याचा उपयोग घेऊ शकणार नाही. आणि आपल्या स्काउट गाईड मध्ये BPC चे व्यायाम प्रकार सांगितलेले आहे, बुलबुल मध्ये पण आहे. तर हे तुम्ही जर केले तर नक्कीच आपलं आरोग्य चांगलं होते. आणि आपण असं म्हणतो स्काउटिंग इज आउटिंग. आपल्याला कॅम्प लाईफ जर जगायचं असेल, बाहेर कॅम्पला जर जायचं असेल, टेंट मध्ये राहायचं असेल, तर या चळवळीमध्ये जेव्हा आपला कॅम्प अरेंज केला जातो तेव्हा आपण टेंट मध्ये राहतो, बाहेर निसर्गाच्या सानिध्यात राहतो, तर आपण काटक बनत असतो. तरी आपलं आरोग्य पर्यायानं निरोगी बनतं, चांगलं बनतं. त्याचप्रमाणे कौशल्य पण हे एक तत्व आहे की कौशल्यावर पण आपली जी स्काउट गाईडची कपूरबुलची चळवळ आधारलेली आहे. आता तुमचा जो अभ्यासक्रम आहे कपूरबुलचा, त्याच्यामध्ये तुम्हाला माती काम आहे, कागद काम आहे, तर हे तुमच्यामध्ये कौशल्य डेव्हलप होतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रावीण्य पदक आहेत, तर हे जर तुम्ही शिकले तर तुमच्यामध्ये कौशल्य डेव्हलप होतं. आता कौशल्याचं उदाहरण पाहायचं झालं तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचं एज्युकेशन जास्त नाहीये, पण यांच्यामध्ये कौशल्य होतं खेळण्याचं. त्याच्यामुळे ते जागतिक लेवलवर सर्वजण ओळखतात. हे कौशल्य डेव्हलप करण्याचं काम आपल्या स्काउट गाईड चळवळीमध्ये होतं. त्याचप्रमाणे सेवा हे पण एक तत्व आहे, याच्यावर आपली स्काउट गाईड चळवळ आधारलेली आहे. आता आपण स्काउट गाईडची प्रार्थना म्हणत असतो, हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, हो सेवक धर्म ना देना. आपण मुलांना शिकवतो की सेवा भाव त्यांच्यामध्ये आला पाहिजे. कारण तुम्ही तुमच्याकडे सगळं काही आहे, पण जर तुम्ही सेवाभावी वृत्ती तुमच्यामध्ये नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण आपण प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी जगतो, पण दुसऱ्यासाठी आपण जगलो पाहिजे. आणि याचं इथे उदाहरण देताना मला नक्कीच आनंद होतो की इथे संगीता पेठे मॅडम आहेत. त्यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती आहे, म्हणून त्यांना वाटतं की आपण कुठेतरी कार्य केलं पाहिजे. त्यांचं बिझी शेड्यूल असतं, परंतु त्या इथे व्हिजिट देऊन तुम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे. इथल्या आदरणीय मुख्याध्यापिका मॅडम आहेत, आंबेकर मॅडम आहेत, त्याचप्रमाणे अध्यक्ष सरोदे साहेब यांच्यामध्ये सेवाभावी वृत्ती आहे, म्हणून यांना वाटतं की हा विषय आपल्या शाळेमध्ये आपण राबवला पाहिजे.